ठीक आहे, आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया आता, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम तुम्हाला आपण गेल्या वर्षी शिकलो होतो लिनियर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो हेही सगळ्यांना माहितच आहे. आता एक मिनिट, लिनियर मोमेंटम पीचा फॉर्म्युला काय असतो, एम व्ही. आपण तो कन्झर्व कसा होतो हे सांगितलं होतं. नसेन आठवत तर मी सांगतो. एखादा समजा आपण क्रॅक करायचं किंवा एखादा आपण सोपा एक्झाम्पल देतो की एक नेल आहे, खिळा आहे सपोज असं, आणि तुम्ही तो वॉल मध्ये काय करताय, हॅमरनी ठोकत आहे. हॅमरने ज्यावेळेस आपण त्याला हॅमर करत असतो, ज्यावेळेस जेवढा पी व इकडे लागत असतो त्याचाच त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा तेवढाच काय लागत असतो पी. पी म्हणजे काय, लिनियर मोमेंटम. मी परत सांगतोय, पी म्हणजे काय इथे घ्यायचं आपण, लिनियर मोमेंटम बद्दल बोलतोय. आयसोलेटेड सिस्टीम इज कन्झर्व इन अ ऍब्सेंस ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे हा फोर्स ठीक आहे, हा काय होतोय इथे फोर्स दोन प्रकारचेच आहे. म्हणजे कुठला, एक हॅमरचा आणि एक इकडा. अजून एक एक्सटर्नल एक्सटर्नल कुठला फोर्स लावत नाही आपण, कळतंय. एक्सटर्नल कुठलाही फोर्स लावत नसेल तर तुमचं मोमेंटम कॉन्झर्व राहतं. कॉन्झर्व म्हणजे सेम राहतं. म्हणजे कसं, यांचे जे ऍडिशन केलं तुम्हाला मी हे पण आपण बघितलं, तर इथे काय होतं बघू शकतो तुम्ही की P1 इज इक्वल टू त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे -P2 असतं. आता हे इकडे आलं काय येणार आहे, P1 प्लस P2 इज इक्वल टू काय, 0. हे आपण लास्ट टाइम मध्ये शिकलेलं, हे लास्ट इयरला तुम्हाला होतं काय की मोमेंटम काय राहतं, कॉन्झर्व राहतं. ओके, हे आपण लास्ट टाइमला शिकलो होतो. हे लिनियर मोमेंटमचं आहे. परत सांगतो, हे कशाबद्दल बघितलं होतं आपण, लिनियर मोमेंटम. आता आपण यावेळेस अँग्युलर मोमेंटम बोलतो. म्हणजे सगळं आपण रोटेशनल वगैरे याच्याबद्दल बोलतोय म्हणल्यावर ते अँग्युलर मोमेंटम बद्दल बोलणं गरजेचं आहे. तर अँग्युलर मोमेंटम थोडं वेगळ्या मेथडने आपण करायचं असतं. म्हणजे कसं, आता हे लिनियरचं समजलं असेल, नसन ज्याला माहिती त्यांनी याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला परत कधी याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. हे रफ करतोय मी आता, बघा. तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे आपल्याला काय पाहिजे, इथे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तो काय फॉर्म्युला असतो हेही सगळ्यांना माहिती आहे. आता काय फॉर्म्युला असतो तो, मग तो इथे मी लिहिलेला आहे, पण परत एकदा लिहितोय. एल इज इक्वल टू फॉर्म्युला असतो आर इंटू लिनियर मोमेंटम. पीचा फॉर्म्युला आहे आता माहिती आहे तुम्हाला, पी इज इक्वल टू काय, एम व्ही. ज्याला हे माहित नाही त्यांनी याच्या आधीची व्हिडिओ बघा तरच समजणार. ठीक आहे, तर आता आपल्याला याचं काढायचं असतं तर काय करायचं बघा. इथे आर काय, व्ही काय, इथे सगळं मेन्शन केलेलं आहे. आर म्हणजे काय, इथे पोझिशन वेक्टर फ्रॉम अ ऍक्सेस ऑफ रोटेशन. म्हणजे आठवत असेल तर आपण अशी एक फिगर काढली होती. त्या फिगरच्या इथे आपण एक ऍक्सेस ऑफ रोटेशन काढतो. म्हणजे इथे हा एक ऍक्सेस आहे सपोज. इथनं समजा ह्या पॉइंट, इथे समजा आपला मास आहे, हा काय आपला समजा मास आहे. तर इथनं हे जे काही डिस्टन्स असतं, ह्या डिस्टन्सला आपण आर कन्सिडर करतो. त्यानंतर काय म्हणतो, याचं जे काही मोमेंटम आहे, ह्या पॉईंटचं जे मोमेंटम आहे, त्या मोमेंटमला आपण काय म्हणणार आहे, पी म्हणणार आहे. आता हे लिनियर मोमेंट एकाच आहे ना. म्हणजे काय, बघा, जर इथे दुसरा एक पार्टिकल असतं, इथे एक वेगळा पार्टिकल आहे, ह्या सगळ्यांचं मिळून एल असतं. कळतंय काय, अँग्युलर मोमेंटम हे कशाचं असतं, ह्या सगळ्या पार्टिकलचं मिळून असतं. पण मी फक्त लिनियर मोमेंटम बोलतो ह्या पार्टिकल, याला P1 म्हणणार, ह्या पार्टिकलचं काय असणार, P2 असणार, ह्या पार्टिकलचं काय असू शकतं, P3 असणार. प्रत्येकाचं वेगळं असतं. मग इथं पी बद्दल बोलतोय, तर इथे हेही मेन्शन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही काय केलेलं आहे, पी इज अ लिनियर मोमेंटम. आता आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. लिनियर मोमेंटम ज्यावेळेस काढतो आपण, सॉरी अँग्युलर मोमेंटम ज्यावेळेस काढतो त्यावेळेस डेरिव्हेशन सॉल्व्ह करावं लागेल. हे कळलं असेल तर रफ करून घेतो मी. आता बघा, एलचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे, त्याला डेरिव्हेशन करायचं. बघा, पॉईंट मी मेन्शन इथेही केलेलं आहे. काय इथे, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम हा शब्द आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे डिवाइड मध्ये टाइम आला पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. पुढे आता विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे कसं येणार आहे बघा तुम्ही. आता हे पहिलं, ओके. आता बघा, इथे मी हे वर घेतो थोडस. विथ रिस्पेक्ट टू टाइम एलचा फॉर्म्युला दिलेला आपल्याला. तर बघा, इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे एलचा काय फॉर्म्युला आहे, आर इंटू पी. तर ह्या फॉर्म्युलेचं आपल्याला डेरिव्हेशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता बघा, विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण याचं डेरिव्हेशन कसं करणार आहे, डीएल बाय डी टी इज इक्वल टू डी बाय डी टी. हे जरा वर लिहितो थोडस,
डी बाय डी टी आणि डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे आपण आर इंटू पी. करेक्ट. आता डेरिव्हेशन हे झालं तर डेरिव्हेशनचा फॉर्म्युला आहे बघा, आपण हे याच्या आधी शिकलेलो आहे. ई इंटू व्ही चा काय फॉर्म्युला असतो, ई इंटू व्ही चा काय फॉर्म्युला आहे, तर काय असणार आहे हे वरती लिहितो. डेरिव्हेशन डी बाय डी टी किंवा डी एक्स काही असेल, त्याचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे, यू बाहेर घेतो आपण आणि डेरिव्हेशन कुणाचं करतो सेकंडचं, नंतर व्ही बाहेर घेतो आणि डेरिव्हेशन कुणाचं करतो सेकंड वाल्याचं. हा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे मॅथ्स मध्ये गेल्या वर्षी, तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, आता बघा कसा यूज होणार आहे तो फॉर्म्युला. आता पहिले इथेही तेच करावं लागणार आहे आपल्याला. पहिल्यांदा काय करणार आहे आपण, आर बाहेर घेणार, डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे पीचं, नंतर पी बाहेर घेणार, डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे आपण इथे आता आरचं. ओके, तर हे डेरिव्हेशन आपल्याला आता सॉल्व्ह करायचे, ते डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर डेरिव्हेशनचे काही पॉईंट तुम्हाला माहीत असावेत की जे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, की डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथे आहे म्हणल्यावरती काय ना, डिस्टन्स म्हणजे इथे डेरिव्हेशन आपण ह्या दोन गोष्टींचे करणं गरजेचं आहे, याचं आणि याचं. तर ते कसं येणार आहे, पहिलं मी इथे बाजूला लिहून घेतो, डी आर बाय डी टी हे काय येणार आहे व्ही येणार आहे, बरोबर ना, डिस्टन्स अपॉन टाइम व्ही येणार आहे. त्याच्यानंतर पुढे आता दुसऱ्याचं कुणाचं करणार आहे आपण आता डी पी बाय डी टी. आता हेही सगळ्यांना माहित असेल बट पटकन आठवणार नाही, डी अपॉन डी टी. आता पीचं फॉर्म्युला काय आहे आपण याच्या आधी बघितला, यम व्ही. यम तर कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्यायचं, मग डी व्ही बाय डी टी. फायनल आन्सर काय येणार आहे मग याचं, डी व्ही बाय डी टी म्हणजे काय असणार आहे, डी व्ही बाय डी टी म्हणजे काय असतं ए. आता यम ए हा फॉर्म्युला काय असतो, न्यूटन सेकंड लॉ यफ, म्हणजे याचं फायनल आन्सर आलं यफ. आता हे सगळं लिहित नाही मी, हवं असेल ज्याला पाहिजे असेल त्याने स्क्रीनशॉट घ्या, मी रफ करतो आणि डायरेक्ट फक्त फायनल आन्सर लिहितो. हे डेरिव्हेशन कुणाचं असणार आहे फोर्सचं, कुणाचं फोर्सचं असणार आहे. अजून काय घेणार आहे आपण, पीचा फॉर्म्युला ही सगळ्यांना माहित असणार आहे, पी इज इक्वल टू काय असणार आहे यम व्ही. हे तुम्हाला 3 यूज करायचे, हे इथे मी ब्रॅकेट टाकून घेतो. ओके, तर आता हे आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. तर बघा आता काय होणार आहे याचं फायनल, याच्या आन्सर मध्ये चेंजेस कसे येणार आहेत हे समजले असतील सगळ्यांना. हे मी व्हॅल्यू हे रफ करून घेतो. आर आहे तसाच, डीपी बाय डी टी याचं व्हॅल्यू आलेली एफ एफ, हे मल्टिप्लाय द्यायचं राहिलेलं आहे आपलं, मल्टिप्लाय बाय एफ प्लस पीच्या ऐवजी काय घेणार आहे आपण यम व्ही मल्टिप्लाय बाय याचं सुद्धा काय येणार आहे व्ही. तर असं आलं तर एवढं लक्षात ठेवायचं की काय येणार आहे, ज्यावेळेस व्ही सेम आलं तर त्याला ब्रॅकेट येणार आहे, ब्रॅकेट आलं तर काय होणार आहे मग आर इज इक्वल टू आर इंटू एफ प्लस यम आणि व्ही इंटू व्ही. वेक्टर मध्ये आपण हे शिकलेलो आहे, आठवत असेल किंवा नसेल तर मी इथे लिहितो, व्ही इंटू व्ही याचा आन्सर असतं 0. ओके, हे आपण वेक्टर मध्ये शिकलेलं, व्ही इंटू व्हीचं किंवा आय एन काही असू दे, त्यांचं सेम सेम आलं तर आन्सर 0 असतं. मग इथे काय येणार आहे 0 इंटू 0, मग इंटू 0 केलं फायनल आन्सर काय येणार आहे फक्त आपल्याला आर इंटू एफ. यम तर लिहायची गरज नाही, आर इंटू एफ कुणाचा फॉर्म्युला आहे हेही आपल्याला माहित आहे, टॉर्कचा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स मल्टिप्लाय बाय फोर्स. कशाचा असणार आहे हा टॉर्क, हा मुवमेंट ऑफ फोर्स असं कन्सिडर करतो आपण. ओके, तर हाही फॉर्म्युला आपण यूज केला, मग फायनल आन्सर काय येणार आहे टॉर्क. मग काय येणार आहे आपलं डी व्ही बाय डी टी, याचं फायनल आन्सर काय आलं इज इक्वल टू टॉर्क. म्हणजे तुम्ही एक्सटर्नल टॉर्क जेवढं लागणार तेवढं तुमचं लिनियर मोमेंटम सुद्धा काय होणार चेंज. पण आपण एक्सटर्नल टॉर्क लावायचंच नाहीये इथे, आपण क्लिअर आधीपासून बोलतोय, ज्यावेळेस एक्सटर्नल टॉर्क लागतच नाहीये म्हणजे काय हे हवं झालं असं मी खाली घेतो थोडंसं. टॉर्क एक्सटर्नल
टॉर्क 0 लावला तर मोमेंटम मध्ये सुद्धा चेंजेस काय येणार आहेत? काहीच चेंजेस नाही येणार. चेंजेस नाही, डी अपॉन डी टी म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम झालं की एल किती चेंज होतो? काहीच चेंज होत नाहीये. काहीच चेंज होत नाहीये म्हणजे तो काय राहतोय? कॉन्स्टंट राहतोय. कॉन्स्टंट म्हणजे कसा? एल हा काय राहतोय? कॉन्स्टंट राहतोय. म्हणजे जेवढा तुमचा एल आहे तेवढा तो कॉन्स्टंट राहतोय. हे तुमचं फिलिंग. जर तुम्ही एक्सटर्नल टॉर्क तुम्ही काहीच लावत नाही, जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल टॉर्क लावणार नाही तोपर्यंत एल ची व्हॅल्यू काय राहणार आहे? कॉन्स्टंट. हवं असेल तर तिथे कुठेतरी तुम्ही लिहून घ्या. सांगतो पॉइंट. काय पॉइंट लिहिणार आहे हे मी मार्क करून घेतो. काय लिहिणार आहे हे कधी ऍप्लिकेबल आहे तेही मार्क करून लिहून घेऊ शकता तुम्ही. काय लिहिणार आहे? ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स. आता इथे फोर्स नाही, रोटेशन आहे. रोटेशन म्हणजे काय घेणार आहे आपण? टॉर्क. हे समजून घ्या. ओके. जर परत वाटलं तर तुम्हाला नसेल फोर्सचा मिनिंग सांगतो. फोर्स कधी अप्लाय होतो? लिनियर मोमेंटम मध्ये. आणि टॉर्क कधी होणार आहे? अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल मध्ये. याचा फॉर्म्युला काय असतो? एम व्ही. याचा फॉर्म्युला काय असतो? आय ओमेगा. हे लक्षात ठेवा. तर हे सगळ्यांना समजलं असेल. याचा स्क्रीनशॉट घ्या. हे मी झूम आउट करतो. ओके. हवं असेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण नेक्स्ट पॉईंट जाऊया. एक्झाम्पल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता याचे एक्झाम्पल काय आहेत? आता खूप इंटरेस्टिंग आणि इझी टॉपिक आहे. काय आहे की याचे एक्झाम्पल वगैरे विचारले जातात, ते काय नक्की? तर त्यासाठी हा पॉईंट समजणं गरजेचं आहे. तुम्हाला आतापर्यंत एल कळलेलं आहे. एलचा काय फॉर्म्युला? एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. त्याचा फॉर्म्युला असतो आय ओमेगा. आय म्हणजे काय असतं ते पण कळलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ह्याला काय म्हणतो आपण हेही समजलेलं आहे तुम्हाला. हे काय असणार आहे? अँग्युलर वेलोसिटी किंवा स्पीड. आपण इथे सॉरी स्पीड कन्सिडर करणार. तर हे दोन गोष्टी कळलेल्या आहेत. एल म्हणजे काय असणार आहे इथे? मग अँग्युलर मोमेंटम. ओके. तर हे समजलं असेल. मी रफ करतो. तर त्याच्यावरतूनच त्याचे एक्झाम्पल पण समजणं गरजेचं आहे. कसं असतं तेही कळणं गरजेचं आहे. तुम्ही डेली मध्ये बघितलेच असाल. आता तुम्ही बॅलेट डान्सर बघितले असाल. बॅलेट डान्सर म्हणजे बघा ते स्नो वरती वगैरे डान्स करतात बघा. अशा प्रकारचे डान्सर तुम्ही बघितले असतील किंवा मी दाखवतो तुम्हाला कसे असतात ते. किंवा तुम्ही स्विमिंग पूल मध्ये बघा डाईव्ह करतात की स्विमर वगैरे डाईव्ह करतात म्हणजे उडी मारतात त्यावेळेस त्याची बॉडी कशी टर्न करतात. तर ते बघा हेही दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारे असतात. पहिल्यांदा स्टार्टिंग अशी असते, नंतर ते टर्न करून स्वतःची बॉडी एकदम एकदम जवळ आणतात. त्याचं का करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. आता काय एल फॉर्म्युला तर कळलेला आहे तुम्हाला सगळ्यांना की फॉर्म्युला काय असतो? एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? एल इज इक्वल टू आय ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहे. काय फॉर्म्युला असते? ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? 2 पाय एन. तो का आला तेही माहिती आहे. ओमेगाचा दुसरा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय बाय टी. टी म्हणजे काय? 1 बाय टी म्हणजेच काय असतं? एन. मग त्याच्यावरून फॉर्म्युला आलेला आहे हा. म्हणून तिथे पण प्लॉट केलेलं आहे 2 पाय एन. आय तर लिहिलेलं आहे तसंच. एन म्हणजे काय इथे? एन म्हणजे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी कशाची फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी भरपूर गोष्टींची असते. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? की किती टाइम मध्ये किती परफॉर्म करतात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. परफॉर्म म्हणजे काय? रोटेट करणार ना. रोटेट करणार म्हणजे इथे काय घेणार आहे आपण? रिओलेशन बद्दल बोलणार आहे. कळतंय? इथे बघा पॉइंटही आहे. काय घेणार आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ रिओलेशन एन. आणि ते पुढे बघू डिक्रीज इन्क्रीज. पण इथे काय सांगितलंय ते समजून घ्या. काय फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन आहे ना एन डिक्रीज. आता हे डिक्रीज इन्क्रीज काय हेही बघून घेऊ आपण. आता काय होतं ज्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं काही पॉइंट आहे त्याचे की ते नेहमी आपल्याला युजफुल आहेत. पहिला कुठला पॉइंट आहे बघू शकता इथे तुम्ही. ज्यावेळेस आय इन्क्रीज होतं म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होणार आहे. तर डिक्रीज कोण होतं? बघा अँग्युलर स्पीड हेन्स फ्रिक्वेन्सी इज डिक्रीज. काय होतं ज्यावेळेस आय इन्क्रीज होतं त्यावेळेस ओमेगा काय होतो? डिक्रीज होतो. आणि ज्यावेळेस ओमेगा इन्क्रीज होतो त्यावेळेस आय काय होतो? डिक्रीज होतो. बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झालं तर काय इन्क्रीज होणार आहे? फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. एवढाच सिम्पल पॉईंट आहे. हे एक्झाम्पल आहे कन्झर्वेशनचा. तो कन्झर्वेशनचा बघा बॅलेट डान्सर आहेत. बॅलेट डान्सरचे इथे बघा दिले ड्युरिंग द आईस
बॅलेट बघा ते बॅलेट डान्सर असतात ना, डान्सर ते काय करतात, त्यांची पहिल्यांदा हात ज्यावेळेस लांब असतात त्यावेळेस काय होणार आहे, त्यांची इनर्शिया जास्त असणार का कमी असणार, हे आता तुम्ही थोडासा विचार करून सांगू शकता. इनर्शिया इनर्शिया ज्यावेळेस रेडियस, इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, आय आपण शिकलेलो आहे आता, हे आय इज इक्वल टू काय असतं इथे, एक मिनिट, हा कायचा फॉर्म्युला असतो मग एम आर स्क्वेअर, बरोबर. मग एम आर स्क्वेअर म्हणजे काय कळलं तुम्हाला, इनर्शिया वाढला तर आर सुद्धा, म्हणजे आर वाढला तर इनर्शिया सुद्धा काय होणार, वाढणार. मग पहिल्या केसमध्ये काय वाढतंय, ह्या केसमध्ये आय काय होणार आहे, इन्क्रीज होणार, मग ओमेगा काय होणार, कमी. आता त्याचे हात जवळ घेतले म्हणजे बघा सेंटर ऑफ मास कसा काढतो आपण, सेंटर समजा हा कन्सिडर करतोय, हा काय झाला त्याचा, ही आहे मुलीचा, हा काय झालं सेंटर ऑफ, हे रोटे काय म्हणू आपण याला की रोटेशन, काय ऍक्सेस ऑफ रोटेशन, ऍक्सेस ऑफ रोटेशन रेडियस इथपर्यंत आहे, रेडियस जास्त आहे ना, याला आर कन्सिडर करतोय म्हणजे आय जास्त झालं, ओमेगा काय होणार, कमी. आता इथे ह्याच पोझिशनला आपण कन्सिडर करणार आहे, ही समजा गर्ल आहे, तर रेडियस खूप कमी आहे बघा, एवढीसा रेडियस आहे, आर कमी म्हणजे आयची व्हॅल्यू सुद्धा कमी, मग ओमेगाची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त. नीट समजू, इथं त्यासाठी लिहिलेलं आहे आय लार्जर आय स्मॉलर ओमेगा, त्यानंतर स्मॉलर आय तर लार्जर काय असणार आहे, ओमेगा. ते मी तुम्हाला एक्झाम्पल याच्या व्हिडिओनुसार सुद्धा दाखवतो की नक्की आपण हे कसं होतं ते, बघा आता ते व्हिडिओ सुद्धा मी दाखवतो याच्या, हे सगळं समजणं गरजेचं आहे. For decades, the Winter Olympic Games has drawn people from across the world to marvel at breathtaking athletics on the snow and ice. One of the most popular events is figure skating. Athletes meld acrobatics, dance, and physics into mesmerizing performances. It is the sheer precision that separates the skilled athlete from the novice. Through years of tireless training, skaters must learn to understand and use angular momentum to become the best in their sport. आता इथपर्यंत आले तुम्हाला यलचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. यलचा फॉर्म्युला काय असतो, आय ओमेगा. ही गेम आहे, ह्यालाच आपण बॅलेट डान्स म्हणतो, ज्यावेळेस आईच्या याच्यावरती असतं किंवा नॉर्मल याच्यावरती सुद्धा असतं. Angular momentum बघा यल इज इक्वल टू काय आलं, आय ओमेगा. आता अँग्युलर मोमेंटम कळणं, आय म्हणजे काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे काय असतं, अँग्युलर वेलोसिटी. is the product of a skater's moment of inertia and angular velocity and is represented by the letter L. When the skater is rotating with no net external torque acting on her, angular momentum is conserved. With her म्हणजे बघा कुठलाही टॉर्क त्याच्यावर अप्लाय होत नसेल तर अँग्युलर मोमेंटम काय राहते, कन्झर्व राहते. हे तर मी आता शिकलो आपण कन्झर्वेशन मध्ये. आता याच्याबद्दल बघायचं आय आणि ओमेगा मध्ये काय रिलेशन आहे. arms and leg outward, बघा तर आर्म आणि लेग्स म्हणजे पाय, आणि ज्यावेळेस त्याचे आर्म्स म्हणजे हात वगैरे लांब असतील त्यावेळेस रोटेशन कमी करत आहे, आणि त्यात तुम्हाला मी सांगितले ह्यावेळेस काय असतं, आय हा जास्त असतो. आता नीट ऑब्झर्व करा काय she increases her moment of inertia, which reduces her याच्यावर काय होते, ती कमी रोटेशन घेते, कळते, कमी रोटेशन घेते म्हणजे आयची व्हॅल्यू काय खूप जास्त आहे, ओमेगा खूप कमी आहे. ओमेगा कमी म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी, फ्रिक्वेन्सी कमी तर रोटेशन सुद्धा कमी. angular velocity. As she pulls her arms and leg बघा ज्यावेळेस त्याचे आर्म क्लोज केले त्यावेळेस काय होणार आहे, आयची व्हॅल्यू कमी, ओमेगाची व्हॅल्यू वाढणार आहे. बघा आता इक्वेशन का सुद्धा inward, she is able to spin faster since her angular velocity increases. म्हणजे काय झालं इथं, त्याची स्पिन खूप जास्त फास्ट करायला लागली, ओमेगा काय झालं, वाढला इथे, आणि आय काय झालं, कमी झालं, कारण की रेडियस कमी झाली. While her moment of inertia decreases. And this is how skaters become champions. आय होप हे सगळ्यांना समजलेलं आहे की काय आपण बॅलेट डान्सर कशा असतात. मी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की काय इथे यलचा फॉर्म्युला असतो आय ओमेगा. जर आय वाढला तर ओमेगाची व्हॅल्यू कमी होती, ओमेगाची व्हॅल्यू कमी झाली तर यांची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. पण जर आय कमी झाला तर ओमेगाची व्हॅल्यू वाढते आणि यांची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, 2πn. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, इझी पॉइंट आहे. नेक्स्ट आता एक्झाम्पलकडे जाऊया. काय दिलं आता बघा स्विमिंगचं, तेच आहे इथे. ज्यावेळेस बघा आता इथे काय असणार आहे, ऍक्सेस ऑफ रोटेशन कशी असणार आहे तुम्ही बघू शकता की हा ज्यावेळेस करतोय त्यावेळेस इथे ऍक्सेस ऑफ रोटेशन ही आहे. ओके, रेडियस काय खूप जास्त इथे, इकडं हे काय झालं तुमचं रेडियस झालं. रेडियस जास्त म्हणजे आयची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त, ओमेगाची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी. ज्यावेळेस आता तुम्ही नीट डायग्राम का बघू शकता, हे तुमचा ऍक्सेस आहे, सपोज ह्या ऍक्सेसच्या अराउंड रोटेट करताय, तर ऍक्सेसच्या अराउंड रोटेट करताय तर रेडियसची व्हॅल्यू काय आहे इथे, खूप कमी आहे. हे रेडियस आहे. आरची व्हॅल्यू काय झाली, खूप कमी. आरची व्हॅल्यू कमी तर आयची व्हॅल्यू सुद्धा कमी आणि ओमेगाची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार.
म्हणजे ज्यावेळेस तो बॉडी खूप जवळ घेणार आहे त्यावेळेस रोटेशन काय करणार आहे, खूप जास्त करणार आहे. बस एवढा सिम्पल पॉइंट आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं आहे.